नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता जो परिस्थिती जी चालू आहे करोनाबद्दल, त्यामुळे आता होम ट्युशन्स किंवा ऑनलाईन लेक्चरची सुविधा आपण सक्सेस अकॅडमीतर्फे चालू केलेली आहे. त्यात आता मी मॅथ्सच्या बाबतीत थोडंसं बोलणार आहे. जो न्यू सिलेबस यावर्षी जो बदललेला आहे, जो पब्लिश केलेला आहे, त्याच्या PDFs ऑलरेडी आपल्याला ग्रुपवर किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटनं टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये न्यू सिलेबसमध्ये जर पाहिलं आपण तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीपेक्षा मॅथमॅटिक्समध्ये फार मोठे काय चेंजेस केलेले नाही आहेत. तर फक्त एकच पार्ट जो सेकंड सेक्शनमधला जो कंटिन्युटी जो काय टॉपिक होता तो 11वीला पूर्ण घेतलेला आहे. बाकीचे सगळे टॉपिक्स ॲज इट इज आहेत. जो जुन्या सिलेबसमध्ये जो 9+9चा जो रेशो होता, 9+9 त्याचा अर्थ 9 टॉपिक्स M1चे होते, म्हणजे सेक्शन 1चे, आणि 9 टॉपिक्स जे होते ते सेक्शन 2चे होते, ते फक्त 7+7 ह्या पार्टमध्ये केलेले आहे. आता 7+7 याचा अर्थ आपल्याला जाणवेल, जेणेकरून टॉपिक्स कमी केलेले आहेत का? तर टॉपिक्स कमी केलेले नाही आहेत, फक्त एखादं टॉपिक्स हे काय केले दुसऱ्या टॉपिकमध्ये मर्ज केलेले आहे. तर सेक्शन 1च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सेक्शन 1 मध्ये पहिला टॉपिक जो होता मॅथमॅटिकल लॉजिक तो ॲज इट इज ठेवलेला आहे. तसंच मॅट्रायसेस, तसंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, हे काय पहिले जे काही 4 टॉपिक्स आहेत जे ओल्ड सिलेबसमध्ये होते ते ॲज इट इज टॉपिक्स ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडासा कंटेंट त्यांनी वाढवलेला आहे. तर वेक्टर कॅल्क्युलसमध्ये जो पार्ट मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता, वेक्टर कॅल्क्युलसमध्ये आपण एकूण 4 टॉपिक्स आपण विचार करतोय. त्याचा पहिला टॉपिक होता वेक्टर्स, दुसरा टॉपिक वेक्टर अँड देअर ॲप्लिकेशन्स, दुसरा टॉपिक आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री, नेक्स्ट टॉपिक होता लाईन, आणि लास्ट वन इज ऑल्सो प्लेन. हे 4 टॉपिक्स हे वेगवेगळे होते. त्याचे वेटेज सुद्धा जर पाहिलं तर ह्या टॉपिकचं प्रत्येक टॉपिकचं वेटेज हे वेगवेगळं होतं. पहा, ओके. तर न्यू सिलेबसमध्ये जो आत्ता सिलेबस इस्टॅब्लिश झालेला आहे त्याच्यामध्ये वेक्टर अँड देअर ॲप्लिकेशन्स आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री हा एकच टॉपिक्स केलेला आहे. म्हणजे पहिले जे काही 2 टॉपिक्स आहेत त्याचा त्यांनी काय केलेलं आहे, इथं न्यू सिलेबसमध्ये एकच टॉपिक केला, जो 5th टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. ओके. त्याचबरोबर खालचे जे काही 2 टॉपिक्स आहेत, लाईन आणि प्लेन, लाईन 5 मार्क्स आणि प्लेन 6 मार्क, म्हणजे 11 मार्काचे जे काही टॉपिक्स होते ते टॉपिक्स काय केले, तिथं 6वा टॉपिक न्यू सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेन म्हणजे 2 टॉपिक्स. 5व्या टॉपिक मध्ये सुद्धा 2 टॉपिक्स काय केले त्यांनी मर्ज केलेले आहेत. कुठला? वेक्टर देअर ॲप्लिकेशन्स आणि 3 डायमेन्शनल जॉमेट्री. तसंच 6व्या टॉपिक मध्ये सुद्धा लाईन आणि प्लेन, जो जुन्या सिलेबसमध्ये वेगवेगळे टॉपिक्स जे होते ते न्यू सिलेबसमध्ये लाईन आणि प्लेन हे 2 टॉपिक्स एकच टॉपिक म्हणून मर्ज केलेला आहे. आणि शेवटचा जो टॉपिक आहे लिनियर प्रोग्रामिंग, तो टॉपिक्स ॲज इट इज नाही ठेवलेला आहे. जो 4 मार्क टॉपिक आहे तो ॲज इट इज ठेवलेला आहे. पहा, ओके. आता आपण जो टॉपिक चालू केलेला होता तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ह्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला बोलणार आहे. पहा, ओके. जो टॉपिक आपण लॉकडाऊन चालू व्हायच्या अगोदर चालू केलेला होता, किंवा 11वीचे लेक्चर्स एक्झामच्या अगोदर जो चालू केलेला होता तो कुठला टॉपिक आहे, इथं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्या टॉपिक मध्ये जर पाहिलात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, ST लाईन, स्ट्रेट लाईनचा शॉर्ट फॉर्म पण यूज करतोय. ST लाईन्सच्या नावाखाली आपण टॉपिक स्टडी करणार आहे. पहा, ओके. ओल्ड सिलेबसमध्ये तो विथ ऑप्शन 8 मार्क टॉपिक होता. न्यू सिलेबसचा जो काही मार्किंग स्कीम आहे त्यातून इस्टॅब्लिश झालेली नाही आहे. पहा, ओके. या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला जो पार्ट मी बोलणार आहे तो रिव्हिजनल पार्ट आहे, जो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे, कारण की मध्ये जो गॅप पडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे रिवाइज, त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स मी ग्रुपवर टाकणार आहे. ते परत तुमच्याकडून ते परत तुम्हाला असाइनमेंट त्याच्या सोडवावे लागतील. ओके. पहिल्यांदा आपण स्टडी केला थेरॉटिकल पार्ट जो 11th ला होता. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये स्ट्रेट लाईन हा 11वीचा टॉपिक आहे. ओके. लाईनचे प्रकार, स्लोप्स, त्यानंतर सेक्शन फॉर्म्युलीज. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण जो पार्ट होता लाईनचे प्रकार किती असणार आहेत, नॉमिनल पार्ट लाईनचे प्रकार आहेत तिथे 10. त्याचबरोबर स्लोपचे काय होते, स्लोप्स काढायचे प्रकार किती असणार, इथे 3 प्रकार आपण स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो. स्लोप काढताना पहिला पार्ट होता तो नॉर्मल पार्ट. जर एखादं तुम्हाला लाईनचं इक्वेशन जर दिलेलं असेल, ax + by + c = 0, तर त्या लाईनचा स्लोप कसा काढायचा विद्यार्थी मित्रांनो, m = स्लोप कशा दर्शवतो आपण, स्पेशल कॅरेक्टर दिलेला असणार आहे. तर m आपल्या मनानुसार कुठला कॅरेक्टर आपण घेऊ शकत नाही. तर स्लोप m = रेफर केलेला आपण -a/b. आता -a चे मिनिंग काय असणार आहे सांगा पाहू. -a चे मिनिंग असणार इथं मायनस कोइफिशियंट ऑफ x अप्लाय होईल डिवाइडेड बाय कोइफिशियंट ऑफ
कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं y मध्ये आपल्याला पहा. ज्यावेळेस आपण ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपण ज्यावेळेस रेफर करतोय त्यावेळेस इक्वेशन्स मध्ये विथ साइन कन्व्हेन्शन प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस ह्या दोन्ही प्रकारे आपल्याला काय करायचं इथं स्लोप रिकॅल्क्युलेट करायचा. हा झाला स्लोप काढायचा पहिला प्रकार. ओके. तसं दुसरा प्रकार होता ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे, ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे जर त्याचा इन्क्लाइन्ड अँगल, त्याचा इन्क्लाइन्ड अँगल त्या लाईन, आता इन्क्लाइन्ड अँगलचा अर्थ काय असणार आहे सांगा पाहू. इन्क्लाइन्ड अँगलचा अर्थ काय असणार आहे इथं ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे त्या लाईननं एक्स ऍक्सिस बरोबर केलेला जो काय अँगल अप्लाय होईल त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तो रेफर कशा करतो आपण थिटाने करतोय पहा. ओके. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला रेफर करताना एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल रेफर करायचा आहे. जर एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला जर वाय ऍक्सिस बरोबरचा जर अँगल दिलेला असेल तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन घेता येत नाही. तर आपल्याला सुरुवातीला एक्स ऍक्सिस बरोबरचा अँगल काढावा लागेल आणि त्याच्यानंतरच तो तुम्हाला इथं थिटा म्हणून रेफर करावा लागेल पहा. ओके. आता जर तुम्हाला अँगल ऑफ इन्क्लिनेशन जर लाईनचा दिलेला असेल तर स्लोपचा रिझल्ट मला रेफर करायचा आहे. स्लोप m इज इक्वल टू काय असणार सांगा पाहू इथं टॅन ऑफ थिटा घेतो पहा आपण. टॅन ऑफ थिटा घेणार आहे पहा. ओके. तर हा झाला स्लोप काढायचा दुसरा फॉर्म. पहिला काय घेतला आपण जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल तर स्लोप m इज इक्वल मी कॅल्क्युलेट करतो इथं मायनस a डिवाइडेड बाय b. मायनस a चं मिनिंग काय असणार इथं मायनस कोइफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोइफिशियंट ऑफ y. ज्यावेळेस आपण a आणि b च्या व्हॅल्यू ज्या काय तुम्ही रेफर करता त्यावेळेस विथ साइन कन्व्हेन्शन प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. हा जो काय मायनस असणार हा फॉर्म्युला मधला आहे पहा. ओके. तसंच जर सेकंड फॉर्म जर तुम्ही स्टडी केलात जर त्या लाईनचा इन्क्लाइन्ड अँगल जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल तर त्यावेळेस मला स्लोपचा रिझल्ट वापरायचा आहे m इज इक्वल टू टॅन ऑफ थिटा. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे विद्यार्थी मित्रांनो इथं तर जो थिटा जो रेफर करायचा आहे तो अँगल विथ रिस्पेक्ट टू दी एक्स ऍक्सिसच पाहिजे आपल्याला. जर वाय ऍक्सिस बरोबरचा जर अँगल जर दिलेला असेल तो कन्वर्ट टू फर्स्ट एक्स ऍक्सिस and then use the formula m is equal to tan of theta अप्लाय होईल. ओके. हा झाला दुसरा फॉर्म. आणि तिसरा फॉर्म जो स्टडी केलेला आपण स्लोपचा कुठला येणार इथं ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे. तिसरा फॉर्म कुठला इथं ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे त्याचे जर तुम्हाला दोन एंड पॉइंट जर दिले असतील x1 y1 आणि b रेफर्ड ऍक्सिस आहे x2 y2. लक्ष द्या इथं जर ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे, ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे त्याचे जर दोन एंड पॉइंट जर रेफर केलेले असतील a ऑफ x1 y1 आणि b ऑफ x2 y2 देन स्लोप m इज इक्वल टू मी रेफर करणार आहे y2 मायनस y1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर x2 मायनस ऑफ x1. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं m इज इक्वल टू y2 मायनस y1 मी रेफर केलेला आहे टर्मिनल मायनस ऑफ इनिशियल डिवाइडेड बाय x कोऑर्डिनेटचा टर्मिनल मायनस ऑफ इनिशियल पॉइंट रेफर करायचा आपल्याला. इथं जर तुम्ही वरती y मायनस y1 जर रेफर केला तर खालती सुद्धा तुम्हाला रेफर करावं लागेल x1 मायनस ऑफ x2 रेफर करावं लागेल पहा. ओके. हे झाले स्लोपचे तीन प्रकार. मी एका खाली एक रेफर करतोय पहा. पहिला फॉर्म आपण स्टडी केलेला होता जर मला जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल पहिला स्लोपचा पहिला फॉर्म काय स्टडी केला आपण जर जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल तर स्लोप m इज इक्वल टू मायनस a डिवाइडेड बाय b इज इक्वल टू मायनस याचे मिनिंग काय सांगा पाहू इथं मायनस कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं x येईल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू काय आपल्याला इथं y मध्ये रेफर केलेलं आहे पहा आपण. ओके. दुसरा फॉर्म स्लोपचा आपण स्टडी केला इथं स्लोप m इज इक्वल टू जर अँगल ऑफ इन्क्लिनेशन जर दिलेला असेल तर स्लोपचं मी रिझल्ट रेफर केलेला आहे टॅन ऑफ थिटा. आणि थिटा मीन्स काय आपल्याला इथं एक्स त्या लाईन एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ओके. आणि तिसरा फॉर्म जर मला दोन एंड पॉइंट जर दिलेले असेल तर स्लोप m इज इक्वल रेफर केलेला आहे आपण y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस ऑफ x1. y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस ऑफ x1. हा झाला तिसरा फॉर्म. आता ह्याच्यापैकी वापरायचा कुठला डिपेंडिंग अपॉन युअर एक्झाम्पल किंवा एक्झाम्पल स्टेप ठरवेल की स्लोपचा मला पहिला फॉर्म वापरायचा आहे, दुसरा फॉर्म वापरायचा आहे का तिसरा फॉर्म वापरायचा आहे. हे झालं आपलं नॉर्मली काय झालं तर स्लोपच्या बाबतीत आपण पार्ट स्टडी केलेला आहे पहा. ओके. नेक्स्ट पॉइंट आपण इथं स्टडी केलेला होता लाईनचे प्रकाश. ओके. टाइप्स ऑफ द लाईन्स. ओके. सांगा पाहू टाइप्स ऑफ द लाईन्स किती असणार आहेत. नॉर्मली आपण जो 11th स्टँडर्डला स्ट्रेट लाईन जो स्टडी केलेला आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये लाईनचे एकूण किती प्रकार पडतात इथं 10 टाइप्स पडतात पहा. किती टाइप्स पडतात इथं 10
टाइप्स. आता वन बाय वन आपण पार्ट त्याच्यामध्ये स्टडी केला असाल. फक्त ओव्हरव्ह्यू आपल्याला बघायचा आहे. पहिला फॉर्म जो स्टडी केलेला होता त्याच्यामध्ये आपण स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. ओके, ह्याच्यामध्ये आपण दोन पार्ट स्टडी केलेले आहेत. पहा, जर आता स्लोप इंटरसेप्ट ह्याचा अर्थ लक्षात घ्या. त्या लाईननं एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल, किंवा तुम्हाला इथं त्याच्यामध्ये दोन पार्ट्स पडतात. एक पासिंग थ्रू द ओरिजिन, एक कुठला होता इथं पासिंग थ्रू ओरिजिन, आणि दुसरा पार्ट स्टडी केलेला आपण तिथं बी पार्ट. ओके, डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन डज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याला पहा. ओके, आता लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असेल तर स्लोपचा रिझल्ट स्टडी केलं होतं आपण. y is equal to mx, mx. m means काय असणार, स्लोप ऑफ द गिवन लाईन, आणि x आणि y कोऑर्डिनेट म्हणजे काय आपल्याला इथं तुम्हाला त्याचे y चे कोऑर्डिनेट्स दिलेले होते पहा. ओके, लाईन जर डज नॉट पासिंग टू ओरिजिन असेल तर फक्त फरक काय पडणार इक्वेशन मध्ये, y is equal to mx प्लस व्हॅल्यू c. फक्त c is introduced in the given equation, then the line does not passing through the origin. c चे मीनिंग काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट, आणि c ची जी काय व्हॅल्यू आपण रेफर करतो इथं y इंटरसेप्ट. c म्हणजे काय असणार इथं y इंटरसेप्ट आपल्याला पहा. ओके, म्हणजे एक्झाम्पल मध्ये देत असताना आपल्याला काय दिलं जाईल इथं हॅव्हिंग स्लोप, आणि त्या लाईनचा जर y इंटरसेप्ट दिलेला असेल तर लाईन काय असणार इथं, लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याला पहा. हा झाला लाईनचा पहिला प्रकार. ओके, दुसरा प्रकार आपण स्टडी केलेला होता, नावातच आहे पहा विद्यार्थ्यांनो, काय स्लोप पॉइंट फॉर्म नावातच आहे. काय दिलेलं आहे सांगा पाहता इथं, त्या लाईनचं काय काय दिलं असणार, कंडिशन्स काय काय असणार आहेत. त्या लाईनचा एक स्लोप दिला जाईल आणि त्या लाईनवरचा एक पॉइंट. ज्या लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे त्या लाईनवरचा एक पॉइंट, कॅपिटल A ऑफ x1, y1, आणि त्याचबरोबर त्या लाईनचा जर मला स्लोप जर दिलेला असेल तर स्लोपचा रिझल्ट आपल्याला इथं काय येणार सांगा पाहू आता इथं. म्हणजे काय काय माहिती आपल्याला इथं, स्लोप आणि त्या लाईनवरचा एक पॉइंट जर माहित असेल तर मी यूज काय करणार इथं, स्लोप पॉइंट फॉर्म. म्हणजेच काय नाही इथं y इज इक्वल टू व्हॅल्यू, काय असणार इथं mx प्लस c. हा झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, किंवा लाईन पासिंग टू द ओरिजिन जर असेल तर लाईन काय इथं y इज इक्वल टू mx आहे. ओके, आता लाईनवरचं मला पॉईंट माहिती आहे. लाईनवरचं काय माहिती आपल्याला, पॉईंट माहिती आहे. कुठला पॉईंट आहे, कॅपिटल A ऑफ x1, y1. कॅपिटल A ऑफ व्हॅल्यू काय असणार इथं x1, y1. त्याचा अर्थ बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ लोकस y इज रिप्लेस्ड बाय, कंडिशन काय नाही तर y मायनस ऑफ y1. बाय युझिंग कन्सेप्ट ऑफ लोकस y इज रिप्लेस्ड बाय, काय झालं इथे व्हॅल्यू y मायनस ऑफ y1 एक्झॅक्ट इक्वल टू m रिमेन्स सेम. त्या लाईनचा स्लोप रिमेन्स सेम, कारण तुम्हाला काय दिलेलं असणार इथं, स्लोप पण दिलेला आहे पहा. काय दिलेलं आपल्याला, स्लोप पण दिलेला आहे पहा. ओके, आणि x इज रिप्लेस्ड बाय, कंडिशन काय आपल्याला इथं x मायनस ऑफ x1. बाय युझिंग द शिफ्टिंग ओरिजिन, जो लोकस मध्ये आपण कन्सेप्ट स्टडी करतोय तसंच इथं y कशा रिप्लेस झालेला आहे, पासिंग थ्रू द ओरिजिन असेल तर y इज इक्वल टू mx आहे. पासिंग टू ओरिजिन असेल तर y इज इक्वल टू mx आहे. लाईन डज नॉट पासिंग टू ओरिजिन असेल तर कंडिशन काय आपल्याला y इज इक्वल टू mx प्लस c आहे. आता कंडिशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, स्लोप आणि पॉइंट दिलेला आहे. स्लोप आणि पॉइंट एक लक्षात घ्या, हा रिझल्ट तुमचा बेसिक आहे, y इज इक्वल टू mx. फक्त पुढं पॉइंट रिप्लेस कशामध्ये झालेला आहे, त्या लाईनचा तुम्हाला स्लोप आणि त्या लाईनचा तुम्हाला पॉइंट जर रेफर केलेला असेल तर y इज रिप्लेस्ड बाय y मायनस ऑफ y1, स्लोप रिमेन्स सेम, आणि x इज रिप्लेस्ड बाय x मायनस ऑफ x1 मध्ये रेफर केलं असेल. ओके, हा झाला तुमचा इथं स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, नावातच आहे, स्लोप आणि पॉइंट जर दिला असेल तर हा मला हा रिझल्ट यूज करायचा आहे. ओके, तिसरा फॉर्म स्टडी करायचा आपल्याला, 2 पॉइंट फॉर्म. ओके, नावातच आहे 2 पॉइंट. ह्याचा लाईन काय असणार आहे, लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स, कॅपिटल A ऑफ व्हॅल्यू x1, y1, आणि कॅपिटल B ऑफ x2, y2. The line is passing through the 2 points. जर असेल तर स्लोपचा किंवा लाईनचा इक्वेशन काय असणार आहे पहा, रिक्वायर्ड लाईन इज इक्वल टू y मायनस ऑफ y1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय असणार इथं y2 मायनस ऑफ y1 एक्झॅक्टली इक्वल टू x मायनस ऑफ x1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर x2 मायनस ऑफ व्हॅल्यू x1 मध्ये रेफर केलं जाईल विद्यार्थ्यांनो मित्रांनो. ओके, एक लक्षात घ्या, इथं लाईन पासिंग थ्रू दी 2 पॉइंट्स माहिती आपल्याला. इथं काय होतं, लाईन पासिंग थ्रू दी 1 पॉइंट हॅव्हिंग स्लोप कंडिशन दिली असेल. ओके,
लाईन पासिंग थ्रू दी 2 पॉईंट जर असेल तर कंपल्सरी तुम्हाला 2 पॉईंट्स द्यावे लागतील. कंपल्सरी तुम्हाला काय द्यावं लागतील 2 पॉईंट्स. ओके, कंडिशन काय आपल्याला इथं y मायनस ऑफ y1 डिवाइडेड बाय y2 मायनस y1 एक्झॅक्टली इक्वल टू x मायनस ऑफ x1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर x2 मायनस ऑफ x1. हा लाईनचा आपण तिसरा फॉर्म स्टडी केलेला आहे. 2 पॉईंट फॉर्म आपल्याला पहा 2 पॉईंट फॉर्म. ओके, तर तसा चौथा फॉर्म जो आजच्या लेक्चरचा लास्ट पॉईंट अप्लाय होईल. चौथा फॉर्म कुठला आहे आता इथं शिकलेला आपण जो चौथा पॉईंट आहे तो कुठला असणार इथं 4th पॉईंट डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके, डबल इंटरसेप्ट फॉर्म. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डबल इंटरसेप्टचं मिनिंग अप्लाय होईल छेदणारा. इंटरसेप्टचा अर्थ काय आपल्याला इथं छेदणारा. ओके, कंडिशन चेक करा. प्रत्येक गोष्टीला एक लक्षात घ्या. सेक्शन 1 मध्ये आपल्याला फक्त लिनियर प्रोग्रामिंगचा टॉपिक सोडला आणि मॅथमॅटिक्स लॉजिकचा टॉपिक सोडला तर त्याच्याशिवाय कुठल्याही टॉपिक मध्ये डायग्रामला मार्क नाही. पण विदाउट डायग्राम आपल्याला काही समजत नाही किंवा अंडरस्टँडिंग साठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अप्लाय होणार इथं डायग्राम्स. ओके, इंटरसेप्टचा अर्थ काय सांगितलं मी तुम्हाला छेदणारा. ओके, त्या लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे. ती लेझर लाईन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि y axis. Okay, the line cuts the x axis at the point a of a comma 0 and cuts the y axis at the point b of value काय आपल्याला येईल 0 comma b. ओके, ज्या लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे जर ती लाईन cuts the x axis आणि cuts the y axis हे जर तुम्हाला 2 पॉइंट्स मध्ये जर छेदत असेल 2 पॉइंट्स मध्ये जर छेदत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन असणार आहे x upon a plus y upon b एक्झॅक्टली इक्वल टू 1. आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. व्हॉट इज द मिनिंग ऑफ a? a म्हणजे काय असणार आहे द लाईन कट्स द x ऍक्सिस. ह्याचा अर्थ अप्लाय होईल x डिवाइडेड बाय x इंटरसेप्ट. x इंटरसेप्ट प्लस b चं मिनिंग काय सांगेल सांगा येईल पहा. जर a ची व्हॅल्यू x इंटरसेप्ट जर असेल तर b ची व्हॅल्यू काय असणार इथं y इंटरसेप्ट. आपल्याला पहा काय असणार इथं y इंटरसेप्ट येणार आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू 1. ओके, हा रिझल्ट आपल्याला कधी स्टडी करायचा आहे जर लाईन कट्स द एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. जर त्या लाईनचं मला इक्वेशन काढली लाईन जर कट्स द एक्स आणि वाय ऍक्सिस जर असेल तर लाईनचं इक्वेशन अप्लाय होईल एक्स अपॉन a प्लस y अपॉन b एक्झॅक्टली इक्वल टू 1. सिमिलरली x इज इक्वल म्हणजेच काय झालं a ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे x इंटरसेप्ट आणि b म्हणजे काय असणार इथं y इंटरसेप्ट आपल्याला. ओके, आता उर्वरितचे काय पार्ट्स आपल्याला उरलेले 6 प्रकार आणि अँगल बिटवीन द लाईन्स ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये रिवाइज लेक्चर मध्ये आपण स्टडी करायचं आहे. ओके, नमस्कार.